नमस्कार श्वानप्रेमी मित्रांनो. तुम्ही आतापर्यंत बरेचसे डॉग माझ्याकडून खरेदी केलेले आहेत. पिल्ला असतील किंवा अडल्ट असतील, सेमी अडल्ट असतील. आज आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून यादव डॉग फार्म या ठिकाणी आलेलो आहोत. तर करमाळा तालुक्यामध्ये मी असेन किंवा मयूर शेठ असतील, आम्ही गेले 8 वर्ष झालं हा श्वानप्रेमींना चांगल्या क्वालिटीचे, चांगल्या रफ अँड टफ अशी पिल्लं आम्ही देत असतो. तर बऱ्याचशा व्यवसायामध्ये प्रतिस्पर्धी असा विषय असतो, पण आम्ही 8 वर्ष झालं एकत्र एकदम व्यवस्थित असं पिल्लांचं देवाणघेवाण असं करत असतो. आणि यामध्ये कुठल्याही गिरायकाचं कसल्याही तक्रारी किंवा कुठल्या फसवागिरी किंवा हे असं काय नसतं. जे काय असतं प्रोडक्ट, जे आपल्या घरचे जे काय पिल्लं असतात ते आपण खात्रीपूर्वक विश्वासाने श्वानप्रेमींपर्यंत पोहोचवत असतो. तर आज आपण यादव डॉग फार्मचे सविस्तर अशा सर्व श्वानांची सगळ्या जातीच्या ब्रीडचे सगळ्या श्वानांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. व्हिडिओ एकदम मस्त होणार आहे मित्रांनो. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण की ह्यामध्ये प्रत्येक जातीच्या कुत्र्यांची, प्रत्येक ब्रीडच्या डॉगची तुम्हाला सविस्तर अशी एकदम अभ्यासपूर्वक अशी माहिती भेटणार आहे. त्यामध्ये तुम्हाला पॉमेरियन असन, पग असन, जर्मन शेपर्ड असन, पिटबुल असन, लॅब्राडॉग असन, त्यानंतर डबल लॉंग कोट जर्मन असन, त्यानंतर हस्की असन, पॉमेरियन, सगळ्या आपल्या कहवान हाऊंड, सगळ्या ब्रीडची तुम्हाला सविस्तर अशी माहिती भेटणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर आता आपल्याकडं सगळ्या जातीची, सगळ्या ब्रीडचे श्वान आहेत. तर आपण सविस्तर स्टेप बाय स्टेप प्रत्येक श्वानची माहिती, कारण की ही जी माहिती आहे ही अनुभवातून आलेली माहिती असते. कारण की 400 पुस्तकं वाचणे एकीकडं आणि अनुभवातून जे काय बोललं असतं, अनुभवातून जे गोष्टी समोर येतात त्या खतरनाक असतात. आणि विषय काय होतो, जे काय श्वानप्रेमी आहेत ते हौसनी जास्त किमतीचे श्वान घेतात, पण त्यांच्याकडून अनुभव नसल्यामुळं त्यांच्याकडून तशी देखभाल होत नाही. तर गेले 10-12 वर्षापासून मयूरदादा हे डॉग ब्रीडिंग करीत आहेत. तर आपण सविस्तर सगळ्या स्टेप बाय स्टेप एक एक श्वानांची माहिती घेऊ, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक श्वानाविषयी माहिती राहील. तर आता आपण पॉमेरियन बद्दल थोडस बोलू. तर पॉमेरियनचं कसं राहते मर्शेट? आता पॉमेरियनचा हा मेल पपी. हा. मेल पपी म्हणजे अडल्टच आहे हा. तुम्ही ह्याचं जर हेअर आणि हे बघितलं तर हाईट बारीक आणि हेअर जास्त. त्याला पॉमेरियन मध्ये लॉंग कोट असे म्हणतात. हा कमी जागेत, कमी मेंटेनन्स आणि एकदम अलर्ट राहतो. बरोबर. तुम्ही राखण्यासाठी ह्याचा वापर करू शकता. त्याला नवीन माणूस असं सहन होत नाही म्हणजे आपल्या भाषेत बोलायचं म्हणलं तर हा लगेच कालवा हो, करणार. हो. तो लॉंग कोट मध्ये मेल आहे. बरोबर. आता पॉमेरियन मध्ये 3 प्रकार पडतात. एक हाय पॉमेरियन, शॉर्ट पॉमेरियन, त्यानंतर टॉय पॉमेरियन. हो. तर त्याबद्दल थोडस काय? आता टॉय पॉम म्हणजे कसं, ह्याच्यापेक्षा एकदम शॉर्ट राहतं. शॉर्ट म्हणजे बारीक एवढंच राहतं. त्याला हेअर बी जास्त आणि त्याची प्राइस पण जास्त राहते. बरोबर. आणि त्याला शक्यतो माती किंवा आपण रानात असं त्याला ठेवू शकत नाही. त्याला घरातच म्हणजे का त्याच्या सुंदरतेमुळे त्याला तसं ठेवू शकतो. बरोबर. म्हणजे ती लेडीज लोक ह्याच्यामध्ये फिरू देते. तर आपला रफ अँड टफ म्हणलं तर ही पॉमेरियन. हा पॉमेरियन शॉर्ट फॉर्म. तर आता आपल्याकडं 2 नंबरला आहे पग आहे. तुम्ही म्हणजे कसं, ही सगळं टॉय मध्ये येतं. टॉयचं असं आहे की कमी जागेत तुम्ही त्यांना ठेवू शकता, कमी मेंटेनन्स. आणि हे असं आपल्या राखणीचं ह्यांना म्हणता येत ना, शॉक साठी आपण ह्यांना. बरोबर. म्हणजे एक हाऊस. हाऊस आपण जी ज्यांना बाबा आवडते की बाबा घरात आपण नाही का ठेवू शकत नाही त्यांना, बरोबर, किंवा फ्लॅट मध्ये ठेवू शकत नाही, तर त्यांच्यासाठी हा टॉय मधले बेस्ट पर्याय आहे. बरोबर, पग आहे, पॉमेरियन आहे, हे बेस्ट पर्याय राहते. बरोबर. तर आता आपला तो जर्मन शेपर्ड, ज्याला एकदम सिक्युरिटीचा बादशाह असं म्हणतात, तर बरोबर. जर्मन शेपर्ड बद्दल थोडस काय? हा जर्मन शेपर्डचा डबल कोट मधला मेल आहे, अडल्ट आहे तो. ह्याच्यात 3 प्रकार येतात, सिंगल कोट, डबल कोट, लॉंग कोट. बरोबर. हा डबल कोट आहे. लॉंग कोटचा बी आहे आपल्याकडं. सिंगल कोट येतो हा डबल मध्ये, हा पुस्टर साठी वापर करतो. आणि हे वैशिष्ट्य असं आहे की राखणीसाठी हा वापरला जातो. म्हणजे त्याचं कामच आहे राखणी करणं. नवीन माणूस आलं तर ह्याला गप बसायचं कारणच नाही. ह्या गप बस आपण जर नवीन माणूस जर आला आणि अचानक जर समजा नवीन माणूस आला तर अटॅक करू शकतो, 100% करणार नाटक, कारण त्याचं कामच आहे. बरोबर आहे. राखण मालकाची राखण करणं ही त्याचं कामच आहे. मग त्याच्यासाठी दुसरं कोणी आलं तर अनोळखी, बरोबर, तो धावून अंगावर जातोच. राखणीसाठी तो बेस्ट आहे. आता आपल्याकडं पुढं द्यायचं
पिटबुल आहे, अमेरिकन बुल सॉरी अमेरिकन बुल आहे. तर बऱ्याच ठिकाणी मयूरशेठ असे अफवा आहेत की अमेरिकन बुल हा एकदमच चिडका आहे, चावका आहे आणि ते नवीन माणसाला धरलं तर सोडतच नाही किंवा त्याला सक्त ट्रेनिंगची गरज आहे. तुम्हाला असं काय वाटतंय बरं? नाही बरोबर आहे. हम्म. पण ती आपण आतापर्यंत जी आपल्या समोर असे किस्से ऐकले किंवा हा. कोणी काय आपल्याला सांगितले, हा हा ती काय राहतं माहितीये का, तुम्ही एकदा घेतलं, तुम्ही त्याला 2-2 दिवस बघितलंच नाही, तुम्ही बरोबर. त्याला टायमाला जेवण दिलं नाही, पाणी हा, दिलं हा, नाही, हा. कधी सोडलं नाही, मोकळं नाही, हा, त्या हा. अग्रेसिव्हपणा वाढणारच हो. बरोबर आहे, बरोबर. कुणी आलं तरी त्यात मालक असू द्या हा, किंवा हा. कुणी आलं तर ते धरणारच आहे. बरोबर. आज एवढी फ्रेंडली, आज माझी 3 वर्षाची मुलगी ती हा. तिला धरू शकते, फिमेल ही नाही का, माणसामध्ये राहिलं ही हा, aggressive तीच बाबा, हे राहू बऱ्याच शकत ठिकाणी नाही. असं ऐकलेलं पण हा. आहे आणि काही शेवट गोष्टी आता त्याच्या रक्ताचं जे राखण करणं, हा, हा, मग ती ती त्याचं काम करणारच आहे. बरोबर. पण एकदम फ्रेंडली हो, तुम्ही त्याला काही हे केलं, काय केलं तरी अजिबात तुम्ही पर असं त्याला ही करा. बारकी पोरी माझी 2-3 वर्षात त्याला धरती, अजिबात नाही ती काय ही करणार असं निवांत. आता आपल्याला लॅब्राडॉग हे सगळ्यांच्याच आवडीचं आणि एकदम फॅमिली मेंबर म्हणून ज्याची ओळख आहे, हो हो हो. तर ही किती वर्षापासून आहे आपल्याकडे लॅब? आता हा आपल्याकडे 3 वर्षाचा मेल आहे. थोडस मध्यंतरी जरा थोडं म्हणजे का म्हणजे त्याच्यासोबत असं काय म्हणतात त्याला, प्रसंग झाला की त्याला जरा थोडीशी इथं इजा झाली. हा 3 वर्षाचा मेल आहे. होय ना? एकदम फ्रेंडली, एकदम फ्रेंडली. म्हणजे आपण ह्याला घरात ठेवू शकतो, ज्याला हा. जागा भरपूर आहे ती हे सांभाळू शकते. ह्याची पिल्लं वगैरे आपण देतो बरं. त्याचे. होय ना? आता लॅब म्हणजे एकदमच प्रेमळ आणि प्रेम एकदम, आणि सगळ्यांचा शांत जिव्हाळ्याचा स्वभावाचा. विषय हो, जिव्हाळ्याचा विषय. होय ना? आणि लॅब्राडॉग अग्रेसिव्ह होऊ शकतो, काय वाटतं तुम्हाला? लॅब्राडॉर अग्रेसिव्ह होऊ शकतो, पण मी सांगितलं कसं, तुम्ही त्याला कंटिन्यू जर बांधून ठेवलं, कोणता डाग असतो हा, हा. कंटिन्यू त्याला सोडलं नाही केलं तर त्याच्यामुळे ऑटोमॅटिक ती अग्रेसिव्हपणा वाढतो त्याचा. बरोबर. हा, आणि मग ती अग्रेसिव्ह बनतच. मग त्याला त्यासाठी तुम्ही मोकळं सोडा, काय करत नाही तो, ती लय निवांत राहतात, एकदम फ्रेंडली. हो 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 हो. आता ही पुढं आपला जर्मन शेपर्डचा लॉंग कोटचा मेल आहे. ऍक्च्युली पंजाब लाईनचा मेल आहे. आपल्याकडे 3.5 वर्षापासून आपल्याकडे आहे तो. आपण तो स्टडला पण वापरतो. बरोबर. आता शेतकऱ्यांनी जर जर्मन शेपर्ड घ्यायचं म्हणलं तर त्यांना मेंटेनन्स कसं काय नेमकं? आता शेतकऱ्यांनी जर घ्यायचं म्हणलं तर लॉंग कोटच्या नादात शक्यतो तर नाही पडलं पाहिजे. शेतकऱ्याला घ्यायचं म्हणलं तर डबल कोट एक बेस्ट आहे. सिंगल कारण हा सिंगल कोट डबल कोट त्याला मेंटेनन्स बी कमी राहतो आणि घेतलं तर मेल बी घेऊ शकतात, फिमेल बी घेऊ शकतात, असं काय नाही. लॉंग कोटचा मेंटेनन्स आहे, त्याला भरपूर त्याच्या हेअर साठी तेवढं रोजच्या रोज लक्ष द्यायला लागतंय आणि 100% तसं करावं लागतं त्याला. बरोबर आहे. तर आता आपल्याकडे पुढे ब्लॅक मध्ये टोटल झेड ब्लॅक असं एक आकर्षक लॅब्राडॉग लॅबचा मेल आहे तो पण. किती वय असं? आता 2.5 वर्ष झाले. 2.5 वर्ष. मॅक्स नाव आहे त्याचं. बरं, आता मीटिंगला वगैरे चालतो? हो चालू चालू. होय ना? ओके. तर आता लॅबचे तर आपण विचारलंच आहे, पण तुम्ही बघू शकताय शॉन प्रेमी मित्रांनो किती आकर्षक असा एक लॅब्राडॉग आहे आणि एकदम छान असं. तर पुढं आपल्याकडे आहे हस्की. मयूर शेठ, हस्कीचं आपल्या वातावरणात राहायला काय काय प्रॉब्लेम आहे? काय प्रॉब्लेम? मला बऱ्याचशा शॉनांचे अनुभव आहेत, सगळे शॉन प्रत्येक ब्रीड तुम्ही पाळलेला आहे, तर लॅब हस्की जे आहे तर आपल्या इथं राहणं किंवा काय त्याला अडचणी येतात तुम्हाला? आता काय माहिती का, जसं जर्मन शेपर्ड मध्ये 2-3 प्रकार आहेत हेअरच्या संदर्भात, म्हणजे हेअरच्या बद्दल, तसे हस्की मध्ये पण आहे. मीडियम कोट आलं, ओली कोट आलं, सुपर ओली कोट आलं, ही मीडियम कोट आलं. ह्याला एवढे केस वगैरे नसतात, केस बऱ्यापैकी असतात, पण आता शेड्यूल जर थोडस त्यांचं हेअर लॉस चालू आहे, त्याच्यामुळे जर थोडीशी हेअर कमी झाले. आणि हे असताना ब्ल्यू आईज मध्ये त्याचे डोळे तुम्ही बघितले तर दुसऱ्या डोळ्यांपेक्षा, म्हणजे दुसऱ्या डॉग पेक्षा वेगळे दिसतात. मीडियम कोट मध्ये ही फिमेल आहे. त्याचे पण आपल्याकडे पिल्ल वगैरे अवेलेबल असतात. ओके. तर आता सगळ्यांच्या आवडीचा आणि शेतकऱ्यांनी पण बऱ्याचशा शॉनांपेक्षा, बऱ्याचशा डॉग पेक्षा डॉबरमॅनला जास्त पसंती दिलेली असते. तर आता आपल्याकडं डॉबरमॅन आहे, तर मयूर शेठ ऍज अ किती वय असं अंदाजे? आता हा 4 वर्षाचा मेल आहे. 4 वर्षाचा मेल आहे. हो. जर थोडस ऍक्च्युली तो आजारी, पण त्याची हाईट तुम्ही लेंथ, बोन साईज वगैरे बघितले ना, जबरदस्त आहे तो. बरोबर. आता ही जी डॉबरमॅन आहे ही म्हणजे युरोपियन डॉबरमॅन आहे का अमेरिकन डॉबरमॅन? ऍक्च्युली हा युरोपियन मध्येच येतो, पण एकदम असा नाही का, युरोपियन मध्येच येतो, पण 100% युरोपियन आपण ह्याला म्हणू शकत नाही. बरं. आता ह्याला जर आपल्या एखाद्या शॉन प्रेमीने जर घेतलं तर ह्याला नेमकं कशा पद्धतीने ह्याची देखरेख करायला पाहिजे? आपण असायला पाहिजे? हा पण लो मेंटेनन्स आहे, ह्याला जास्त मेंटेनन्स नाही आणि राखणीसाठी बी एक नंबर.
हा 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 राखणीसाठी बेस्ट. शेतकऱ्याला जर राखण्यासाठी पाहिजे असेल तर जर्मन शेपर्ड, डॉबर हे तुम्ही कधी पण घेऊ शकतात. हा बरोबर. मालकासोबत एवढा इमानदारी, तुम्ही जर रानात ह्याला सोडला, तुमच्या पुढं तुम्हाला सोडून एक 10 ते 15 हा फूट हा 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 जाऊ शकत नाही, जातच नाही. म्हणजे मालकाला धरून हो, तुम्ही सोडा तर एखाद्या शेतकऱ्याने जरी समजा त्याला दारेवर नेला, हा 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 बरोबर. हा तो मालकाला सोडून जाणार नाही. भले बाकी त्याला कोणी काही खायला टाकलं तरी चालेल, अजिबात जात नाही. एवढा इमानदार तो मालकासोबत राहतो. बरोबर. आता मी बऱ्याच वेळा माझ्या स्वतःच्या अनुभवातून बघितलंय, किती जरी महागाचे ब्रीड असले तरी मयूर शेटला एकदम डॉबरमॅन हा त्यांच्या एकदम जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि तुम्ही बघू शकता त्यांनी एकदम मस्त क्रॉपिंग ही करून टाकाटक मध्ये ही, कारण की डॉबरमॅन येताना याचं कान खाली असतात, पण एक शौक म्हणून, हाऊस म्हणून डॉबरमॅनचे कान क्रॉपिंग हे केल्यानंतर एकदम ऍक्टिव्ह आणि आकर्षक असं दिसतं. तर शॉन प्रेमी मित्रांनो, एवढे शॉन सांभाळणं, एवढं देखरेख करणं अजून पण बाहेर सोपी गोष्ट नाही. तर आपण आणखीन कारवान बद्दल पण माहिती जाणून घेऊ, आणि सगळे जे काही ब्रीड आहेत आतापर्यंत दाखवलेले, आणि तुम्हाला जे पण ब्रीडचे जेवढे पण पिल्ल जर पाहिजे असेल तर मी व्हिडिओ मध्ये नंबर देतोय, त्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करून खात्रीशीर विश्वासाने तुम्ही पिल्ल घेऊ शकता. आणि ऑल महाराष्ट्रच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर ऑल इंडिया मध्ये म्हणलं तरी एकदम विश्वासाने आणि खात्रीपूर्वक अशी पिल्ल सर्व शॉन प्रेमींना भेटतील. तर तुम्ही दिलेल्या नंबरशी कॉन्टॅक्ट करा. आणि या सगळ्या शॉनांचं लोकेशन आपल्या बरोबर मयूर शेट पण आहे. हे लोकेशन जे आहे ते सोलापूर जिल्ह्यामधील करमाळा तालुका या ठिकाणचे हे यादव डॉग फार्म आहे. तुम्ही अवश्य या नंबरला कॉन्टॅक्ट करून पिल्ल खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. शॉन प्रेमी मित्रांनो, आपण जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू.